आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली शेवटची 44 स्मारकं सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केली। याबद्दल गडचिरोलीतील पोलीस दलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरून अभिनंदन केलंय। पोलिसांची ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून अनेक वर्ष जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीनं मिळवलेला निर्णायक विजय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या शिल्पाचं अनावरण केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लायन्स क्लब पर्ल यांच्या संयुक्त विद्यमानं गाव तिथं उद्योजक कार्यशाळा पार पडली। कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात डॉक्टर राहुल खराबे यांनी ग्रामीण तरुणांसाठी उद्योग उभारणी, भांडवल, कौशल्य आणि विपणनाबाबत मार्गदर्शन केलं। लायन्स क्लब पर्लकडून वित्तीय सहाय्य तर महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या शाळेत उद्योजकता मदत केंद्र उभारण्याबाबत सहकार्य करण्याची भूमिका मांडण्यात आली। आगामी 5 वर्षांच्या कालावधीत भारत आणि अमेरिका यांना समुद्राखालील केबलच्या माध्यमातून जोडण्यात येईल, असं सांगून यासाठी $1500 कोटी गुंतवणूक करण्याची घोषणा गुगलनं केली आहे। अमेरिका इंडिया कनेक्ट या पायाभूत सुविधा सहकार्य उपक्रमाच्या माध्यमातून विशाखापट्टणमजवळ विझाग इथं समुद्राखालील नवीन आंतरराष्ट्रीय केबल स्थानक उभारलं जाईल, अशी माहिती गुगलनं काल भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत दिली। सर्वोच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपण देश सोडून जाणार नाही, असं हमीपत्र उद्योजक अनिल अंबानी यांनी आज दाखल केलं। रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित मोठ्या बँक कर्जाच्या घोटाळा प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी हे हमीपत्र दिलं आहे। निवडणुकीच्या आधी राज्य सरकारांकडून जाहीर होणाऱ्या मोफत सुविधा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयानं आज ताशेरे ओढले। तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडनं दाखल केलेल्या याचिकेवरची ही सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर झाली। मोफत योजना देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाला अडथळा आणतात, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। हे असं किती काळ चालणार, असा सवाल देखील न्यायालयानं केला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:43 ऐकता येईल। नमस्कार।